बघा ताईंनो, एक गृहिणी तसेच एक आई किंवा पत्नी हिची घरातील कामं दिवसभर कितीही केली तरी संपतच नाहीत. तर हे तुम्हाला पटतं का की माझ्याच बाबतीत असं होतं आहे? तर बघा, ही वेळ आहे संध्याकाळी 4-4:30ची. सकाळची सगळी कामं, माझी जेवण वगैरे झालं होतं. मी आज काही ते तुमच्यासोबत शेअर केलं नाही, पण क्लिनिंगचं काम बाकी होतं. खूप कंटाळा आला होता म्हणून म्हटलं चला थोडा आराम करावा. यूट्यूबचं सुद्धा काम बाकी होतं तर ते केलं आणि मग 4-4:30च्या टायमिंगमध्ये मी हे क्लिनिंग करायला घेतली. तर बघा, अशी ही क्लिनिंग जी आहे किंवा म्हणतात ना डस्टिंग, मी कोरडी करते अगोदर, कारण आठवड्यातून एकदा मी डीप क्लिनिंग ही करतच असते. पण आता इथे मी तुम्हाला जे दाखवते ती माझी रोजची घरातील क्लिनिंग असते. तर बघा ताईंनो, वास्तुशास्त्रानुसार जर आपण अशी लादी पुसली तर घरामध्ये असणारे दोष, निगेटिव्हिटी हे दूर होतात. तर बघा, लादी पुसताना नेहमी पाण्यामध्ये खडे मीठ आणि जे आपलं फिनाईल वगैरे असतं, तुम्ही कोणतं वापरता तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही वापरू शकता. परंतु या पाण्यामध्ये मीठ टाकायला अजिबात विसरू नका. आणि हो, मिठाचे जे हे उपाय आहेत ते गुरुवार सोडून तुम्ही करा, कारण गुरुवारी मिठाचा उपाय अजिबात करायचा नसतो. खरं तर गुरुवारी लादी वगैरे अजिबात पुसायची नसते. गुरुग्रह कमकुवत होतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे काही हे छोटे छोटे जे तोडगे आहेत किंवा उपाय आहेत ते करणं फार गरजेचं असतं. तर आता इकडे माझी जी डस्टिंग होती ती झालेली आहे आणि आता म्हटलं चला लादी पुसून घ्यावी. पण तुमच्यासोबत ही छोटीशी ट्रिक मला शेअर करायची होती, म्हणून मग मी आज ही जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. लादी पुसताना पाण्यामध्ये मीठ टाकणं याचे अनेक फायदे सांगितले जातात. मीठ हा अँटीबॅक्टेरिया आहे. मिठामुळे छोटे छोटे सूक्ष्मजीव जे असतात, किटाणू, तर ते देखील नष्ट होतात. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ राहतं. घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही फिनेल टाकण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा पाण्यामध्ये मीठ आणि हळदसुद्धा टाकू शकता. कारण बघा, हळदसुद्धा अँटीबॅक्टेरियाचं काम करते. त्याच्यामुळे पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून जर लादी पुसली तर लादी खूप छान आणि एकदम क्लीन होते. त्याच्यावरचे सगळे जे किटाणू असतात ते नष्ट होतात. आणि त्याचबरोबर आपण फिनाईल देखील वापरत असतो. त्यामुळे बघा, शास्त्रीय पद्धतीने, वास्तुशास्त्रानुसार आणि आपल्या वैज्ञानिक पद्धतीने, अशा तिन्ही पद्धतीने हे घटक टाकून आपण लादी पुसली तर घर हे नेहमी स्वच्छ राहतं. त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या किचन ट्रॉलीज तर सर्वांनाच आवडतात, पण त्या साफ ठेवणं तितकंच कठीण काम असतं. आणि त्या जर डेलीमध्ये साफ नाही केल्या तर त्या खूप मेसी होतात आणि त्याची लाईफ देखील कमी होते. म्हणजेच काय, तर डोअरवरती वेगवेगळ्या प्रकारचे डाग पडतात. मग ते पाण्याचे असो, कधी फोडणीचे हात वगैरे असतात, म्हणजे आपले तेलाचे, तर ते त्याला लागलेले असतात. त्यामुळे तेल किंवा हळद वगैरे असे विविध प्रकारचे डाग ट्रॉलीजला पडतात. त्यामुळे ट्रॉलीज ह्या नेहमी लादी पुसली की पुसून घेणं खूप गरजेचं आहे. तर आता ट्रॉलीज पुसून झाल्या की तुमच्या घरामध्ये जो पण टाईल्स एरिया आहे किचनमधला, तो देखील स्वच्छ करणं तितकंच गरजेचं असतं. आणि तो देखील मी असा लादी पुसला की एक कपडा रोजचा मारून घेते. त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ वगैरे अजिबात बसत नाही किंवा जाळी जळमटं दिसत नाहीत. तर ही रोजची क्लिनिंग जर ठेवली ना तर आपलं घर रोजचं क्लीन राहतं आणि डीप क्लिनिंगची जास्त आपल्याला गरज पडत नाही. जेव्हा पण आपण आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंगला काढतो तर तेव्हा घर एवढं जास्त मेसी झालेलं आपल्याला दिसून येत नाही.
त्याच्यामुळे या छोट्या छोट्या सवयी तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर बघा, आता मला आठवड्याची पूर्वतयारी करायची होती जेवणाच्या बाबतीतली. आता तुम्ही म्हणाल ती काय असणार आहे, तर ते देखील मी तुमच्यासोबत इकडे व्हिडिओमध्ये शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे शेंगदाणे भाजायला ओव्हनमध्ये ठेवत होते, पण बाऊलमध्ये शेंगदाणे जास्त वाटत होते. म्हटलं 2 पार्टमध्ये भाजायला हवेत, म्हणून मग मी थोडेसे काढून ठेवले आणि पुन्हा असे ओव्हनला लावून दिले. तर आधीमध्ये हा जो बाऊल आहे तो काढून टॅप करत करत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यावे लागतात, नाहीतर खालचे करपतात आणि वरचे कच्चे राहतात. असो, तुम्हाला तर हे माहीतच असेल. त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये असणाऱ्या मिठाची भरणी, आपण जो रोज भाजीसाठी मीठ वापरतो किंवा मग फ्रूट्सवरती स्प्रिंकलिंग करायला जे मीठ वापरतो त्याची आपली बरणी वेगळी असते. तर आठवड्यातून या बरण्या व्यवस्थित स्वच्छ करून भरून ठेवल्याच पाहिजे, कारण आठवडाभर तर ह्या पुरतातच. मी काय करते, एका मोठ्या बरणीमध्ये मिठाचे पुडे काढून ठेवते आणि मग या छोट्या ज्या 2 बरण्या आहेत तर त्याच्यामध्ये आठवड्याभरासाठी लागणारं मीठ ठेवून देते. म्हणजे नॉनव्हेज जरी केलं, नंतर देवाला नैवेद्य वगैरे जर दाखवायचं असेल तर ते नॉनव्हेजचं मीठ वापरलं जात नाही. बघ आता हे मिठाचं बरण्या भरत भरत मी इकडे शेंगदाणे देखील लगे हात भाजून घेत आहे, म्हणजे माझी दोन्ही कामं एकसाथच चालू आहेत. आता इथे मीठ भरताना थोडंफार माझ्याकडून सांडलं. आता इथे देखील मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते. वास्तुशास्त्रानुसार मीठ याला लक्ष्मीचा भाऊ असं मानलं जातं, त्याच्यामुळे मीठ हे पायाखाली कधीही येऊ द्यायचं नाही. मिठाचा अपमान झाला तर लक्ष्मीचा अपमान झाल्यासारखं असतं आणि माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरामधून निघून जाते. असो, हे काही शास्त्र आहे जे मला माहीत होतं, ते मी तुमच्याशी शेअर केलं. शेंगदाणे भाजून झाले. आता माझं पुढचं जे काम आहे ते म्हणजे मला हा मसाल्याचा डब्बा फिल करायचा होता. तर हे आठवड्याचं काम नसतं शक्यतो, कारण आठवड्याभरामध्ये हे काही मसाले सगळे वापरले जात नाही. पण हे 15 दिवसातून एकदा तरी मसाल्याचा डब्बा डीप क्लीन करावा लागतो. तर आज माझा फिल करायचाच होता डब्बा. चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं मी कशा पद्धतीने मसाल्याचा डब्बा याच्यामध्ये सगळे जे मसाले आहेत ते फिल करते. तर सगळ्यात अगोदर खाली तुम्ही असा एक किचन टॉवेल वगैरे किंवा किचन पेपर येतो तर ते टाका, किंवा तुमच्याकडे साधा एखादा कपडा असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता, साधा पेपर पण. कारण काय होतं, कधी कधी गडबडीमध्ये मसाले आपण भाजीमध्ये टाकताना डब्यामध्ये सांडले जातात, किंवा डब्बा जेव्हा आपण जागेवरून काढायला घेतो त्यावेळेस थोडासा तिरका वगैरे होतो आणि मसाले सांडले जातात. मग त्याच्यानंतर या डब्याची पूर्ण डीप क्लिनिंग आपल्याला करावी लागते. तर त्याच्यापासून वाचण्यासाठी हा जर आपण किचन टॉवेल वगैरे त्याच्यामध्ये टाकला तर तोच फक्त खराब होतो. मग तो आपण आठवड्यातून बदलला तरी चालतो आणि आपला हा असा डब्बा मसाल्याचा खूप छान आणि क्लीन राहतो. तो अजिबात मेसी दिसत नाही किंवा मेसी होत नाही. आणि तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त हे छोट्या वाट्या साईडला काढून वरचा डब्बा जरी स्प्रे करून क्लीन करून घेतला तरी चालेल. आता त्याच्यानंतर पुढे बघा, माझा हा चहा पावडरचा डब्बासुद्धा फिल करायचा होता. तो देखील माझा संपलेला होता चहा पावडर. व्यवस्थित अशी जो डब्बा होता तो मी साफ करून घेतला, चहा पावडर त्याच्यामध्ये भरून ठेवली. त्यानंतर बघा, ही जी आहे ती मी वेलची पावडर केलेली होती, तर ती मी क्वांटिटीमध्ये एकदमच करून ठेवते. आता हा छोटासा एकदम माझ्याकडे कंटेनर होता. जेव्हा हॉटेलमध्ये पार्सल आणली होती तेव्हा ह्याच्यामध्ये लिंबू होतं, तर तो मी टाकून नाही दिला होता. म्हटलं चला असंच येईल कामाला, कशाला, तर मला इथे तो कामाला आला. त्याच्यामध्ये मी ही पावडर भरून या डब्यामध्ये ठेवून दिली चहा पावडरच्या, जेणेकरून काय होणार, मला सारखा या मोठ्या डब्याला हात लावावा लागणार नाही. जेव्हा आपण चहा बनवणार, चहा पावडरमध्ये जर ती पावडर असेल तर लगेच पटकन मी ती यूज करू शकते. आता मगाशी माझे शेंगदाणे भाजून मी ठेवले होते, ते छान असे थंड झालेले. आता आठवड्याभराचं जे कूट आहे तर ते मी इथे करून घेणार आहे, कारण मी कूट एकदम करून ठेवत नाही, कारण त्याचा वास पण वेगळा येतो नंतर आणि तेलकटपणा देखील कमी होतो, किंवा मुंग्या वगैरे सुद्धा कुटाला पटकन लागण्याची शक्यता असते. म्हणून कूट पण मी
अगदी आठवड्याभराचंच थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच बनवून ठेवते. शेंगदाणे जरी एकदम भाजले तरी ते एका डब्यामध्ये भरून व्यवस्थित ठेवून देते. जर कधी आपल्याला घाईगडबडीच्या काळामध्ये पटकन कूट हवं असेल आणि जर आपलं संपलं असेल आणि शेंगदाणे आपण भाजून ठेवले तर आपल्याला अजिबात त्याचा म्हणजे त्रास होत नाही पुन्हा शेंगदाणे घाई गडबडीमध्ये भाजण्याचा. तर अशा प्रकारे आता माझं कूट देखील तयार झालेलं आहे बनवून. आता लगेचच कूट बनवताना आजूबाजूला सांडलेलं थोडे कूट असेल किंवा मिक्सर वगैरे मी स्वच्छ करून घेतला. आणि त्याच्यानंतर आता बघा हा आहे भरडा. आता तुम्ही म्हणाल भरडा म्हणजे काय ताई? तर ज्या वेळेस आपल्याला कूट जास्त भाज्यांमध्ये यूज करायचं नसतं किंवा पित्ताचा त्रास होतो तर त्यावेळेस तुम्ही भाजीला हा भरडा वापरू शकता. आता भरडा कसा करायचा हे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर आता माझी ही दुपारची दिवसभराची सगळी कामं झाली. आता हा टायमिंग होता संध्याकाळी 6चा. कामं करून फार कंटाळासुद्धा आला होता. पण मुलं म्हटली मम्मी आता भूक लागली काहीतरी नाश्त्याला बनव. आहो देखील घरीच होते, आज सुट्टी होती. म्हटलं चला काय बनवायचं. तर त्यांची आज फरमाईश होती आम्हाला ब्रेड बटर हवं आहे आणि चहा हवा आहे. म्हटलं चला आज बऱ्याच दिवसांनी त्यांना चहा देखील हवा होता. असं तर मी रोज मुलांना चहा देत नाही, मी तुम्हाला मागे देखील व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं. आणि त्यांना दूध प्यायला आवडत नाही. कधीतरी असं त्यांची जेव्हा इच्छा होते तर मग मी त्यांच्यासाठी चहा बनवते. तर मग म्हटलं चला आता इकडे आहोंना, ऋतूला, जानूला चहा बनवला आणि ब्रेड बटर जे आहेत ते टोस्ट करून खायला दिले. इथे माझा आता नाश्ता तयार झालेला आहे. हे बघा आजकाल सगळ्याच मुलांच्या बाबतीत व्हायला लागले. हा जास्त मोठा वाटते. तू ती एक घेऊन आली काय त्या काकांकडून चष्मे? मला कशाला, तुला जो योग्य वाटतोय तो बघ ना तू. मी तर हा घेतला, पिंक वाला हा वाला मोठा वाटतोय ना, बघ ट्राय करून. जास्त मोठा वाटतो. नको हा नको नको हा हा बघ ट्राय करून. कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बघा सगळ्याच मुलांना डोळ्यांचा त्रास जाणवायला लागला आहे. आणि याचं कारण एकच, कोरोनाच्या काळामध्ये मुलांना जे ऑनलाईन लेक्चर होते तर ते मोबाईलवरती असायचे. त्यामुळे ते कंटिन्यूज मोबाईल वापरून त्यांचे डोळ्यांना अशा त्रास जाणवायला लागले. तरीचा मायनसमध्ये नंबर आलेला आहे. म्हटलं चला आधीच आपण काळजी घेतली तर बरी आहे. कारण आता त्यानंतर ही संध्याकाळची वेळ, जेवण वगैरे बनवलं, सगळं काम झालं आणि आम्ही संध्याकाळी बाहेर निघालो. नाईट ड्राईव्ह गरम होतोय म्हणून आपला थंड हवा घ्यायला बाहेर मस्त वाटते पण ना मस्त गार हवा वाटते. दिवसभर घरातलं काम करून कंटाळा येतो. सकाळ नाही पण संध्याकाळची अशी फ्रेश हवा येते. मस्त आईस्क्रीम घेऊया सगळ्यांना. असं नाईटला थोडं रिलॅक्स बाईकवरून मला आहोंसोबत फिरायला फार आवडतं. कारण दिवसभर ते देखील कामात बिझी, मी सुद्धा बिझी, त्याच्यामुळे एकमेकांना वेळ देणं फारच कमी झालं आहे. पण रोज रात्री असं थोडं तरी आम्ही एक 5 ते 10 मिनटं गाडीवरून राऊंड मारतोच. तर आता बघा आमच्या वाशीमधलं सगळ्यात छान आणि मेन ठिकाण सगळ्यांच्या आवडीचं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक. एवढं सुंदर इथलं लोकेशन आहे. हा आहे वाशी डेपो. त्याच्यानंतर हे जे वाशीचं फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे, जैन मंदिर, असे खूप छान छान ठिकाणं आहेत. त्याच्यानंतर आम्ही आलो केक शॉपमध्ये. कारण श्री म्हटलं मला आईस्क्रीम नको, मला डोनट हवा आहे. म्हटलं चला मग त्याच्यासाठी एक इथे डोनट घेतलं. आणि मग पुढे आता जानू, ऋतूला आईस्क्रीम हवं होतं म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेऊया. आता प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे बघा. कारण जानूला चोकोबार हवा असतो, ऋतूला बटरस्कॉचचा फ्लेवरचा आईस्क्रीम हवं असतं, तर तिच्यामधला कप घेतला बटरस्कॉचचा जानूचा, आणि माझा जो आहे तो चोकोबार घेतला. आम्हाला दोघींना काही कोणतंही आईस्क्रीम चालतं, पण मोस्टली आम्ही दोघी चोकोबारच घेतो. तर अशा पद्धतीने आम्ही आईस्क्रीम, डोनट वगैरे घेतलं आणि घरी आलो. तर बघा मुलांचा हा छोटा छोटा आनंद
खूप महत्त्वाचा असतो आईवडिलांसाठी. बघा आपले प्रॉब्लेम तर असतातच, सगळ्यांचेच असतात, मग ते फायनान्शियल असो अजून काही असो, पण ते प्रॉब्लेम जर आपण धरून आपल्या मुलांचा असा आनंद हिरावला तर नाही ना बरं. तर त्यासाठी बघा आम्ही असे छोटे छोटे आनंद देखील सेलिब्रेट करत असतो. असो, आता मी या व्हिडिओमध्ये आजच्या तुम्हाला जे घरातील छोट्या छोट्या ट्रिक्स दाखवल्या, आमचे छोटे छोटे जे आनंद आहेत ते तुमच्यासोबत शेअर केले. तर कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.